नमस्कार मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही हे दोन खालचे अँगल बदललेत आणि तिसरा आता काढायचा आलाय बघा. काढलाय निम्मा अर्धा आणि हे टॅकिंग करून घेतले दोन. बघू शकताय ह्याला वेल्डिंग अजून मारायचं आहे. फुल्ल दोन काढून टॅकिंग करून घेतलेत आणि आता हे तिसरं काढायचं आलाय. थोडा कट केलाय, राहिलेला अजून कट करायचा आणि परत ह्याला टॅकिंग केलेल्या अँगलला सगळ्या वेल्डिंग मारून घ्यायचं. एक काम आहे इकडं. ऑलिव्हरचा पाळणा आहे हा, पाहू शकता. येतं आतमध्ये असतोय पाळणा, असा हालत असतोय कंटिन्यू अशा प्रकारे. मग हे झीज झाल्या म्हणून हे अँगल बदलायचं आहेत. याची जी जाडी आहे ती जाडी कमी झाली म्हणून बदलायला चालू आहे बघा. पलीकडं पण तसा दुसऱ्या ऑलिव्हरचा तसा, त्याचं सगळं चांगलं आहे अँगल, त्यामुळे त्याचं काय बदलायचं नाही. ह्याचं तेवढं खराब झालं तर बदलायचं आहेत. आणि इकडं डॉरमधल्या पाईपा पण खाली काढून ठेवली आहेत बघा. तिकडं पोरं सगळे वॉल रिपेअर करायला लागलेत, बघू शकता तुम्ही. बघा इकडे वॉल रिपेअरिंग चालू आहे. आणि हे ऑलिव्हर आहे. इथं वेल्डिंग मशीन आहे बघा आणि इकडे वॉल करायचं चालू आहे. शीट घ्यायला शीट येण्यासाठी सारखं असं बघा, हे करत बसत हलवत बसत असं 2 दिवस ग्राफाईट लावून. एम्ब्रिल लावून, एम्ब्रिल पेस्ट, पॉलिश पेपर, रब पेपरनं सगळे शीट घासून वगैरे वॉल सगळं ओके करते. तिकडं पण चालू आहे बघा बारका वॉल. आणि इकडं तयार करून ठेवले. त्याचा हायड्रोलिक घ्यायचा आहे. अशी चालू आहेत सध्या ऑक्सिजनची कामं. थोडंसं वरच्या साईडला आलतो बघा, वरून ऑलिव्हर कसे दिसतात पाहू शकता. ऑलिव्हर ही सल्फर भट्टी आहे आणि 2 ऑलिव्हर आपलं काम चालू आहे. आणि सल्फर भट्टीची भांडी काढून ठेवलेत. इकडं पॅन सेक्शन आहे बघा वरचा. इकडून बघा एरिया कसा दिसतोय. हे आहे स्प्रे. गरम पाणी थंड करत असतं या ठिकाणी, पाहू शकताय. तर पाणी असं थंड करण्यासाठी तर प्रोसेस आहे. इकडे साखरेचे गोडावण झालंय बघा. आता इथल्या सगळ्या अँगलचं वेल्डिंग मारून इथे एक अँगल बसवायचा आहे, परंतु ही प्लेट बदलायची असल्यामुळे ते अँगल परत बसवायचा, कारण इथून आत जायला वगैरे बरं पडतं म्हणून हे अँगल ठेवलाय. ही प्लेट उद्या त्याला कापून दुसरी नवीन बसवायची. प्लेट पण खराब झाली म्हणून हे अँगल इथला बसवलेलं नाही. ती प्लेट बसवल्यावर मग इथला अँगल बसवून घ्यायचा. तर आज आता 2 अँगल बसवून त्याचं वेल्डिंग वगैरे पूर्ण मारून घेतले. तर उद्याला ही प्लेट बदलायची काम आहे आपल्याला. हे झालंय, पाहू शकता वेल्डिंग वगैरे मारून.
वेल्डिंग याला खालून वरून सगळीकडून या साईडनं, त्यामुळे जरा वेळ लागला वेल्डिंग मारायला. ओके झालेलं आहे काम.